कुटुंब. कुटुंब म्हणजे 4 भिंतीत अडकलेलं घर. घरात असलेली 4 माणसं आणि नको असलेले ते आजी आजोबा. आज समाजात आपण पाहतो, मी, माझी बायको व फक्त माझी मुले. आज आई वडील, घरात आजाराने विकलांग झालेले भाऊ बहीण नकोसे झालेत आम्हाला. प्रत्येकाच्या आईवडिलांनी स्वप्न पाहिली. त्यांना वाटलं आपली मुलं मोठी होतील आणि आम्हाला सुखाचे दिवस देतील, पण त्यांच्या नशिबी आला तो म्हणजे वृद्धाश्रम. माणसाला जशी जीवनाची देणगी परमेश्वराने दिली आहे, तशीच त्याच परमेश्वराने माणसाला कुटुंबाची देणगी दिली आहे. कुटुंब ही परमेश्वराची देणगी आहे आणि ज्यांना चांगलं कुटुंबात जीवन जगण्याचं भाग्य लाभलं ते सांगू शकतील, धन्य ते माझे आई वडील, धन्य ते माझे आजी आजोबा, धन्य ते माझे भाऊ आणि बहिणी, धन्य ते माझे नातेवाईक. कारण सुदृढ चांगलं जीवन कुटुंबाचं मिळणं ही सुद्धा परमेश्वराची देणगी आहे. हे सगळ्यांनाच मिळत नसते. काहींना अनाथ व्हायला लागते, काहींना वृद्ध व्हायला लागते आणि असे घटक जेव्हा असतात आणि त्यांना कुचकामी ठरवलं जातं, त्यांना बाहेर काढलं जातं कुटुंबाच्या, आपण ते चांगलं करत नाही. असं म्हणतात की वाढत्या वयाचा रस्ता माणसाला यश आणि श्रमाकडे नेतो आणि काहीकडनं तोच रस्ता घटत्या वयात नैराश्य आणि आश्रमाकडे नेतो. हा रस्ता आहे आश्रमातला, ज्यावर चालायला कुणाला व्हीलचेअरचा, कुणाला औषधांचा तर कुणाला फक्त प्रार्थनेचा आधार आहे. ह्यांचा एकांत पाहून क्रुसावर खेळलेल्या येशूची आठवण येते. देवा, तुझ्याप्रमाणे ह्यांचं दुःख सहन पाहून मन भरून येते. तू तर काही तासांतच प्राण सोडला, पण हे प्रत्येक तासाला मरत आहेत. कुणी नातवांचं तोंड पाहायला, कुणी मुलाचा फोन घ्यायला, तर कुणी निवांत मृत्यू यायला. 4 पाहुणे, 4 पकवाने किंवा भोवताली हसत्या खेळत्या मुलांचा फक्त भासच होत असेल ह्यांना. सुनेच्या हाताच्या चवीविना गिळताहेत अन्न आणि त्याबरोबर अश्रू देखील. आज बाहेरच्या जगात वेळ कितीही वेगाने धावला तरी ह्यांचा दिवस मंदच. दुनियेत कितीही देखावे उभे केले तरी ह्यांची दृष्टी अंधच. जिवंत जगाशी जणू ह्यांचा संबंधच तुटला आहे. येथे कुणीतरी अथांग बुडाला आहे विचारांत, नुसतेच अंदाज मारत. मुलगा ऑफिसला पोहोचला असेल का? सून नातवंडांना शाळेत सोडायला गेली असेल का? हो, ती त्यांना शाळेत सोडायलाच गेली आहे आणि संध्याकाळी आणायला सुद्धा जाणार आहे. पण तुमच्या बाबत थोडंसं वेगळं घडलं आहे. तुम्हाला तिनं येथे कायमच आणून सोडलं. अरे, तुम्ही त्यांचा का विचार करताय? टाय लावून ऑफिसात बसलेल्या तुमच्या मुलाला त्यांच्या आईची आठवण येतच नाहीये. मॉलमध्ये शॉपिंग करणाऱ्या तुमच्या मुलीला तिचे बाबा जिवंत आहेत याचा विसर पडलाय. ती मात्र किंमत न उरलेल्या तुमच्या भावना आता शेवटपर्यंत तुम्हालाच जोपासायच्या आहेत. घरासमोरच्या बागेतील तुमचं हसणं, खेळणं, बाजूच्या गल्लीतले तुमचे सोबती, तुमचे 3 मजली बंगल्यातले किचन, ओट्यावरची आराम खुर्ची आता येथेच शोभायची आहे. नातवाच्या जागेवर वॉकर, आराम खुर्चीच्या जागेवर व्हीलचेअर आणि कुटुंबाच्या जागेवर एकांत आलाय तुमच्या वाटेला. तुमचे काय चुकले ह्याचा हिशोब आता करूच नका. इथून पुन्हा घरी ही आशा मणी धरूच नका. जमलेच तर सोबती व्हा एकमेकांची. देता आले तर प्रेम द्या ह्या नर्सला तुमच्या मुलांचे. आयुष्यभर समाधान शोधता शोधता येथवर पोहोचला आहात. थकला असाल. समाधानाची झोप येईपर्यंत आता ख्रिस्त कवटाळून बसा. त्याच्या आणखी जवळ येण्यासाठी त्याने तुम्हाला एकांत दिलाय. त्याने ह्या जगाला आणि जगातील प्रत्येकाला एक अंत दिलाय. My name is Anand Sardavar. I am still a bachelor. Presently here
I have now, it's more than 3 years over here since I'm residing over here. This place is for the home for the aged as well as psychiatric patients. So I've been put here since I have a problem with the mind. I am also a psychiatric patient, and I suffer from schizophrenia since 3 years now. My name is Frank Anthony Barreto, Ashton Pulla. I've got my sister there. Sister are married. I had a young brother who expired, and then I got our own house. But then, as that house was in repair, and during the marriage collapse, some breakdown was there. So repairing the house, they put me here. As I was a bachelor, and then all my sisters, 3 sisters, they were married. So mother I had to take care of mother. As mother expired, I should take care of mother. As mother expired, I was all alone. सगळ्यांना फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये सामावून घेणं हे आपल्या प्रत्येक कुटुंबाचं काम आहे आणि म्हणून वृद्धाश्रम हे आजच्या जगाचं असं सोल्युशन नाही आहे. आपण कुटुंब हे फक्त नवरा बायको आणि 1 किंवा 2 मुलं अशांचंच नसते. कुटुंब हे खूप मोठं आहे. ही व्याख्या आपण मोठी जी आहे तीच मोठी ठेवली पाहिजे. आपलं आई वडील भाऊ हे कुटुंबाची व्याख्या आहे, पण त्यालाच जोडून आजी आजोबा, त्यालाच जोडून नातेवाईक, विशेष करून जे गरजूवंत आहेत, अडले नडले आहेत. आणि कुटुंब म्हणजे ख्रिस्त सभा, आपलं पॅरिश आहे, धर्मग्राम आहे, ते सुद्धा एक कुटुंब आहे. धर्मप्रांत आहे, ते सुद्धा एक कुटुंब आहे. वैश्विक ख्रिस्त सभा आहे, ते सुद्धा एक कुटुंब आहे. आणि आपल्या भारतीय परंपरेने आपल्याला असं पण शिकवलेलं आहे की विश्वाची माझे घर, वसुधैव कुटुंबकम, अशा आपल्याला प्राचीन काळी आपल्याला परंपरेने, आपल्या भारतीय परंपरेने चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. माझं एक आव्हान आहे की कुटुंबाची व्याख्या तुम्ही कमकुवत करू नका. कुटुंबाची व्याख्या ही व्यापक ठेवा. सगळेच आपले भाऊ आणि बहिणी आहेत, सगळ्यांनाच आपली गरज आहे. आणि म्हणून आपलं प्रेम हे सगळ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आपण संपूर्ण जग कुटुंब आहे. परमेश्वर पिता आमचा खरा बाप आहे आणि ख्रिस्तामध्ये आपण सगळे भाऊ आणि बहिणी आहोत. पवित्र आत्मा आपल्याला साथ देणारा असा आपला भाऊ आहे. अशा प्रकारे आपण